आजची सुरुवात झाली सरळ बाहेर जाण्यावरून. मला थोडंसं काम होतं, तर मी बाहेर गेली होती आणि त्या दिवशी एवढा पाऊस होता. ही क्लिप खरं तर जुनी आहे आणि एवढा पाऊस होता म्हणजे दिवसभर पाऊस होता त्या दिवशी. घरी येऊन मग चहा खाल्लं, हे बत्ता खाल्ला आणि थोडेसे खारी होती ती खाल्ली आणि रात्रीच्या टायमाला मी हे चॉकोस खाल्ले होते. मला तर खूप आवडतात आणि मग मला जायचं होतं थोडंसं बाहेर. बाहेर म्हणजे संध्याकाळी स्वयंपाक करायचा काही प्लॅन नव्हता आमचा, तर म्हटलं थोडंसं बाहेरूनच आपण जेवण आणू आणि इथे मी दीदीसोबत चालली होती बाहेर जायला आणि वातावरण इतकं छान होतं त्या दिवशी, म्हणजे दुपारूनच पाऊस पडून गेलेला होता म्हणून वातावरण पण एकदम गार थंड होतं आणि आम्ही पण चाललो होतो उपनगरला. आणि उपनगर म्हटलं की सर्वांना माहितीच असेल, मी इथे पावभाजी घ्यायला जाणार होती जी की फेमस आहे आणि लकीली तिथे गर्दी काहीच नव्हती पावसामुळे. तर पावभाजी घेतली, नंतर दुकानात गेलो आणि घरी जाऊन मस्तपैकी पावभाजी वगैरे खाल्ली आम्ही. आणि ही जी क्लिप आहे दुसऱ्या दिवसाची आहे, मला व्हिडिओज काढायचे होते त्यासाठी मी इथं रेडी झाले होते. नंतर मग इथे लाईट काय ठेवायची ते बघत होते मी. तसं मी फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते, सो त्यामुळे एवढं काही क्लिअरिटी दिसत नाही, पण मग तरी पण इथे लाईट वगैरे मी सेट करत होते की कोणती ठेवायची कोणती नाही. त्यानंतर 2-3 तासानंतर मग माझा व्हिडिओ काढून झाला. मग मी फ्रेशन अप होऊन परत थोडीशी रेडी झाले, कारण की मला संध्याकाळी दीदीसोबत जायचं होतं आणि पहिल्यांदा मी दीदीसोबत स्कूटरवर बसली होती. मला इतकी भीती वाटत होती काय सांगू. आणि रात्री मला करायचा होता स्वयंपाक, सो मी इथे करणार होती डाळ ढोकळी, ज्याला वरण चकोल्या पण म्हणता. माहीत नाही आता तुम्ही हे घालले की नाही, मी तुम्हाला रेसिपी दाखवते. इथे 3 टाईपच्या डाळ घेतला, तर तशी तर तुरीची डाळच घेऊ शकतो असं काही नाही आहे. त्याला चांगला आपण वॉश करून घेऊ आणि साईडला जसं पीठ मळतो त्याच्यामध्ये फक्त मी अजवाईन टाकली होती आणि मग इथे डाळ शिजवायला ठेवू. त्याच्यामध्ये टमाटर, मिरची, हळद, लसूण हे टाकू आणि साईडला मी चहा बनवायला ठेवला होता. मी खूप दिवसानंतर चहा पिणार आहे खरं तर. मग ते झालं आणि ते डाळ पण शिजली होती. याला करू साईडला आणि जशी पोळी टाकतो आपण तसं करायचं आणि याला असं चॉप करून घ्यायचं, जसं तुम्हाला शेप आवडत असेल त्या टाईपमध्ये. आणि परत डाळीला थोडीशी उकळी येऊन द्यायची, त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि हे एक एक करून याच्यामध्ये ॲड करायचं. एक सोबत ॲड करू नका, नाही तर मग ते पूर्ण एकमेकांना स्टिक होऊन जातील. आणि साईडला आपण तडका रेडी करू. तडका जसं नॉर्मल देतो तोच, लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा वगैरे जे पण असेल ते, आणि याला छान असा तडका देऊन टाकू आपण. आता हे गुजरातीमध्ये फेमस आहे, मे बी मला एवढं काय माहीत नाही. आणि तसं मला तर हे खूप आवडतं. तुम्हाला आवडतं की नाही नक्की सांगा आणि तुम्ही हे खाल्ले की नाही घरी बनवून ते पण मला नक्की सांगा. आणि बस आजसाठी एवढंच होतं. बाय, गुड नाईट.